मित्रांनो, बॉलिवूड कसं जिहाद पसरवतं आणि कसं सिस्टमॅटिक पद्धतीने हिंदू लोकांचं ब्रेन वॉश करतं आणि त्यांना धर्मापासून वेगळं करतं, याची काही उदाहरणं सांगतो ऐका. नेहमी पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, बलात्कार करणारा हा नेहमी ठाकूर असतो, हवसचा पुजारी असतो, बलात्कारी किंवा लुटारू हा बाबा असतो. त्याच्यानंतर तुम्ही बँडेड क्वीन जर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तो जो विलन आहे तो रेप करायच्या आधी दुर्गा माताची पूजा करतो. कुंभमेळ्यामध्ये किंवा जत्रेमध्ये जिथं हिंदू समाजाची लोक सगळी एकत्र येतात, नेहमी अशा जत्रेला गेल्यानंतरच हिंदू भाऊ बहीण किंवा फॅमिली हरवतात आणि नंतर ते 20-25 वर्षांनी एकत्र येतात. हा सिस्टमॅटिक पद्धतीने हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्यात येतो. मला एक सांगा की कधी तुम्ही बलात्कार करणारा मौलाना बघितला, मौलवी बघितला, किंवा तुम्ही कधी अब्दुल चाचा बुरा आहे असं बघितलं का? नाही. हिंदू माणसाला मदत करायला कोण येणार नेहमी? अब्दुल चाचा बचाने को आएंगे. आता तुम्ही याच गोष्टीचा विचार करा, याला म्हणतात सायकोलॉजिकल नरेटिव्ह सेट करणं. हळूहळू हळूहळू छोट्या गोष्टींमधून हिंदू धर्माचा द्वेष हिंदू माणसाच्या मनामध्ये पेरणं. म्हणूनच तुम्ही या गोष्टीपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे.